नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज आपण मस्त खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासोबत त्याच्यामध्ये एक सिक्रेट घटक आहे, जेणेकरून आपली वडी आहे ती जास्त वेळ कुरकुरीत राहील। तर आपल्या घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही वडी आहे ती पटकन अशी तयार होते। तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। वडीला छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि 5 ते 7 पाकळ्या लसूण घेतले, एक अर्धा चमचा जिरे। लसणामुळे आपल्या वडीला टेस्ट अगदी मस्त येते। तुम्ही खात नसाल तर स्किप केला तरी चालेल। आणि त्याचं पाणी न घालता असं जाड वाटण बनवून घ्यायचं आहे। आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्या वाटीने 2 वाटी घेतले। तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेतला तरी चालेल। चिरायच्या आधी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली होती। आता त्याच वाटीने मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले, म्हणजे आपल्याला कोथिंबीरीच्या निम्म बेसन पीठ वापरायचं आहे। वडी आपली क्रिस्पी होण्यासाठी मी इथे 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि आपला हा सिक्रेट घटक म्हणजे रवा घेतलाय मी 1 चमचा। रव्यामुळे आपली वडी आहे ती जास्त वेळ क्रिस्पी राहते आणि तळल्यानंतरही त्यातला ओलसरपणा आहे तो शोषून घेतला जातो। त्यानंतर आपण इथे वाटून घेतलेला मिरची आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे लाल तिखट घालून घेतलं 1 चमचा, थोडीशी हळद घालून घेतली। हिंग घातल्यामुळे ही आपली वडी अगदी मस्त अशी लागते। त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घेऊया। त्यानंतर मी ते 1 चमचाभर ओवा घेतलाय, तो हातावरती थोडासा क्रश करून घालूया। ओव्याचा स्वाद ही वडीत अगदी मस्त लागतो। त्यानंतर मी ते पांढरे तीळ घेतलेत 1 चमचाभर, चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्यानंतर तुम्ही इथे शेवटी पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि सगळे मसाले आहेत ते कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया। कारण कोथिंबीरमध्येही थोडासा ओलसरपणा असतो आणि पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी थोडं थोडं वापरा। मी इथे 1 कप पाणी घेतलंय, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला कोथिंबीरचा गोळा अगदी घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं पाणी वापरा, जास्त पाणी वापरला तर आपला कोथिंबीर वडी आहे ती चांगली होणार नाही। मला इथे अर्धा कपच पाणी लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं तेलानं आपण कोटिंग करून घेऊया। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला हा गोळा आहे तो बनवून घ्यायचा नाही। इतपत मी गोळा आहे तो मळून घेतलाय। त्यानंतर गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं एका पातेल्यामध्ये। पातेला आहे ते काळं पडू नये म्हणून मी त्यामध्ये लिंबू टाकून घेतलाय। त्याच्यावरती आपण एक चाळण ठेवून द्यायची आहे। पाणी उकळल्यानंतरच आपल्याला चाळण आहे ती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपली वडी आहे ती पटकन डिमोल्ड होईल। त्यानंतर मी हा गोळा आहे तो पूर्ण चाळणीवर एकसारखं थापून घेणार आहे। तुम्हाला जाडसर पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही करू शकता। हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला गोळा आहे तो पसरून घ्यायचा आहे। अगदी पटकन होते ही वडी आणि खायला अगदी सुरेख लागते। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। मी सगळा गोळा आहे तो चाळणीवर पसरून घेतलाय। त्याच्यावरती थोडंसं आता तीळ घालून घेऊया। तिळाने ही आपली वडी आहे ती अगदी मस्त अशी लागते। तिळाची टेस्ट अगदी मस्त येते वडीमध्ये। त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवर 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला 15 मिनिटं वाफवायचं आहे। 15 मिनिटांनंतर आपण चेक करूया। आपण त्याच्यामध्ये चाकू घालून चेक करून घेऊया की पीठ आहे ते शिजलंय की नाही ते। वडी शिजायला 15 मिनिटं बस होतात। आता मी ते चेक करून घेते। चाकूला कुठे मिश्रण लागलं नाही म्हणजे आपली वडी आहे ती चांगली उकडली गेलेली आहे। त्यानंतर मी गॅस बंद करून प्लेट आहे ती काढून घेते आणि थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत। आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया। तुम्हाला ज्या साईजच्या हव्या त्यानुसार तुम्ही कट करू शकता किंवा एखाद्या छोट्याशा टोपणानेही तुम्ही वडी आहे ती गोल करू शकता। आता मी ते सगळ्या वड्या काढून घेतल्यात, ते एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुरेख अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही अशाही खाल्ल्या तरी अगदी मस्त लागतात किंवा त्याला शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय केला तरी चालेल। मी तर डीप फ्राय करून घेते। त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। छोटासा तुकडा आधी टाकून बघितला तेल गरम आहे की नाही ते। तेल थोडंसं गरम वाटलं की आपल्याला वड्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि वड्या तळताना नेहमी
लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर तळा तर वडी आहे ती तळली जाईल, आतून कच्ची राहते. त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियमच ठेवा. दोन्ही साईडने एकसारखं आपल्याला वडी आहे ती चांगली तळून घ्यायची आहे. इथे 2 ते 3 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता वडीचा कलर थोडासा चेंज झालेला दिसत आहे. जास्तही लालसर करू नका, नाहीतर खाताना टेस्ट त्याची वेगळी लागते. इथे मी 2 ते 3 मिनिटं झालं वडी आहे ती तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली खुसखुशीत वडी तयार झाल्या. एक वडी तुम्हाला मोडून दाखवते. हे बघा, अगदी मस्त अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडले असेल तर प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. थँक्यू.